नमस्कार मित्रांनो. अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स मधला एक छोटासा अपडेट आपल्यासोबत शेअर करणार आहे. आणि तो इकॉनॉमिक्सला कसा इम्पॅक्ट करतो हे पण आपण समजून घेऊया. मित्रांनो, आपला देश खूप मोठा आहे आणि आपल्या या देशात खूप जण चांगलं काम करतात, सेवेचं पण सुद्धा काम करत असतात. कंपनी कायदा 2013 या कायद्यामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSRचा एक मॅन्डेट गव्हर्नमेंटनी काही वर्षा अगोदर आणला होता. हा मॅन्डेट असं सांगतो, की काही विशिष्ट कंपन्या, जे लिस्टेड कंपन्या आहेत बेसिकली, त्यांच्यासाठी हा रूल त्यांना लागू करण्यात आला. हा रूल काय सांगतो? हा रूल एक सांगतो, की जर एखाद्या कंपनीचा मागील वर्षी नेट प्रॉफिट 5 कोटी किंवा 5 कोटीच्या वर असेल, त्यांचा नेटवर्थ म्हणजे सगळ्या ॲसेट मायनस त्यांचे कर्ज, लायबिलिटीज हे जर 500 कोटीच्या वर असतील किंवा त्यांचा रेव्हेन्यू हा 1000 कोटीच्या वर असेल, तर अशा कंपनींनी मागील 3 वर्षाच्या जो पण प्रॉफिट असेल, त्याचा एक ॲव्हरेज काढावा आणि त्या ॲव्हरेजचा 2% खर्च हा कुठेतरी सोशली इम्पॅक्टफुल गोष्टींकडे द्यावा. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही एखाद्या स्कूलला जाताय किंवा एखादा फेरफटका मारायला जाताय. तर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं, की त्या हॉस्पिटलचे काही बेड्स किंवा ती मशिनरी एक XYZ या कंपनीने डोनेट केलेली आहे. किंवा गावाकडे जाताय, तिथे एक पानपोई आहे किंवा त्याचं पानपोईचं पूर्ण व्यवस्थापन, मॅनेजमेंट, त्याच्या कामगारांचा पगार एक XYZ कंपनी आपल्या प्रॉफिटमधून देते. ब्रिजेसचं ब्युटिफिकेशन किंवा गार्डनिंग किंवा एज्युकेशनमधला एक्सपेंडिचर म्हणजे स्कूल्सला वॉटर कूलर देणं, स्कूल्समध्ये डिजिटल बोर्ड बसवणं, अशा खूप कंपनीज करत असतात. हे सेवाभावी काम आहे आणि ते कुठेतरी आपल्या देशाला पुढे घेऊन जातं. मित्रांनो, याच्यात भारतामध्ये म्हणजे 2023-24 म्हणजे 31 मार्च 2024ला जो फायनान्शियल इयर संपला, त्या फायनान्शियल इयरमध्ये किती कंपनीजनी डोनेट केलाय, याचा आकडा साधारणतः आपल्या समोर आलेला आहे. तर NSEच्या ज्या लिस्टेड कंपनीज आहेत, त्या कंपनीजनी साधारणतः 1300 कंपनीजनी 15,500 कोटीचा CSRचा खर्च केलेला आहे या मागच्या वर्षात. याच्यात सगळ्यात मोठा जो खर्च तो केलाय ते HDFC बँकने जवळपास 880 कोटी रुपये आणि हा जो खर्च आहे, हा पूर्ण CSRवर खर्च HDFC बँकेने केलाय. दुसरा नंबर लागतो TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. सॉफ्टवेअर इम्पोर्ट, एक्सपोर्ट करणारी सगळ्यात मोठी भारतीय कंपनी. त्यांनी पण जवळपास 750 कोटी प्लस खर्च याच्यावर केलेला आहे. आता या गोष्टींचा आणि इकॉनॉमिक्सचा संबंध काय? बघा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा देशात डेव्हलप होतं. आता एज्युकेशन हा सुद्धा एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग आहे बरं का. कारण एज्युकेशनमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करते, स्टेट गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करते. तरी आपल्या देशात पॉप्युलेशन एवढ्या वेगाने वाढतीये. कुठेतरी एज्युकेशन सेक्टरला बेसिक नेसेसिटीज देणं, गव्हर्नमेंटचं जरी काम असलं, तरी त्याला अपग्रेड करणं, सोसायटीचं काम असतं. आणि सोसायटीचं भान ठेवून ह्या कंपनीज कुठेतरी त्याला डोनेट करतात. स्मार्ट बोर्ड दिला, वॉटर कूलर्स दिले किंवा वॉशरूम्स डेव्हलप करून दिले, स्कूलला ॲडिशनल ऑडिओ व्हिज्युअल रूम्स करून दिले. अशा प्रकारे खूप CSR स्पेंड चालतो. मागच्या वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये एज्युकेशनला मॅक्सिमम फंडिंग दिली आहे कंपनीजनी. दुसरा नंबर लागला हेल्थ केअरला. ओके. तर CSR स्पेंड कुठेतरी आपल्या इकॉनॉमीला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करण्यासाठी मदत करतो. हा जरी इन्फ्रास्ट्रक्चर रोड, हायवेज याच्यासाठी जरी नसला, तरी अँसिलरी सर्व्हिसेससाठी हा स्पेंड खूप मोठा व महत्त्वाचा मानला जातो. ओके. तर आज आपला इकॉनॉमिक्सचा सेशन इथंच थांबूया. महत्त्वाचा आहे. व्हिडिओ परत ऐका. लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं. भेटत राहा. नमस्कार.